नमस्कार, माझे नाव समृद्धी संतोष आगमार. माझा वर्ग इयत्ता 6वी माझ्या पुस्तकाचे नाव आहे मिशीत लपलेला चोर. आणि माझा वर्ग इयत्ता 6वी आहे आणि माझं पुस्तक फार छान आहे. आणि या पुस्तकाचे लेखक आहे म.वि. कोल्हटकर. आणि या पुस्तकाची किंमत आहे मात्र 100 रुपये. हे पुस्तक फार छान आहे. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा. आणि हे पुस्तकात खूप छान गोष्टी आहे. आणि या पुस्तकाचे पेज आहे 24. आणि हे पुस्तक खूपच भारी आहे. आणि या पुस्तकात टोटल 18 गोष्टी आहेत. या गोष्टींपैकी मी तुम्हाला मिशीत लपलेला चोर ही गोष्ट ऐकवणार आहे. आणि ही गोष्ट फारच छान आहे. आणि ही गोष्ट एक राजा आणि एका मंत्रीची आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. एका गावात एक मोठा राजा राहत असे. आणि तो राजा खूपच महान म्हणून ओळखला जातो. कारण त्या राज्यात एकच तो राजा होता. आणि मग तो राजा त्या राज्याला त्या प्रजेचे खूप प्रेम करायचा. आणि म्हणून तो राजा सर्वांना आवडायचा. एके दिवशी राजाला खूप भूक लागली होती. आणि मग राजाने आपल्या मंत्रीला म्हणून एक शेपाची टोकरी आणायला सांगितली. मंत्री गावात गेला आणि एका फळवाल्याला म्हणाला, राजाला काही फळं पाहिजे आहेत. तू ती फळं राजाला देऊ शकतोस का? तो म्हणाला की मी ही फळं राजाला का देऊ? कारण ही फळं माझी आहेत. मग त्याने ती फळं राजाला दिली नाहीत. आणि मग तो मंत्री तिथे जाऊन राजाला सांगितले, राजा हा फळवाला तुम्हाला फळं देत नाहीये. मग स्वयं राजा तिथे पोहोचले आणि त्या फळवाल्याला म्हणाले, हे फळवाला, तू मला ही फळं का दिली नाहीस? तर तो फळवाला म्हणाला की राजा, मला तुमचे सगळं माहीत आहे. मी तुम्हाला ही फळं देणार नाहीये. तर तो म्हणाला की तुला माझं काय माहीत आहे? तू मला फळं का देणार नाहीस? तर मी तुझ्याकडूनच ही फळे घेऊन राहणार. मग तो फळवाला म्हणाला, राजा, तुम्ही माझ्याकडून ही फळं घेऊ शकत नाही. कारण मी तुम्हाला ही फळं देणारच नाही. मी ही फळं फक्त चांगल्या माणसांनाच विकतो. तुम्ही चांगले नाही आहात. तर तो राजा त्याला म्हणाला की मीच का चांगला नाही? तर तो म्हणाला की राजा, तुम्ही एक मिशीत लपलेल्या चोरावानी आहात. तर राजा त्याला म्हणाला, तू काय बोलतोयस? मी का असा करील? तर तो फळवाला त्याला म्हणाला की राजा, तुम्ही एके दिवशी आपल्या आराम कक्षेत आराम करत होते. तेव्हा मी तिथे आलो होतो. मला तुम्हाला फळं द्यायची होती. मग मी तुम्हाला बघितले तर तुम्ही एका मंत्र्याची मुद्रा चोरत होते. आणि तुम्ही ती मुद्रा चोरून आपल्या पलंगाखाली एका तिजोरीत लपवून ठेवली. आणि राजा म्हणाला, तू काही पण बोलतोयस, मी असा नाहीये. आणि मंत्र्याने बघितलं तर मंत्री तिथे जाऊन बघतो तर काय, खरंच तिथे एक तिजोरी होती. आणि त्या तिजोरीत खूप सारी मुद्रा होती. मग त्यांनी राजाला म्हणाला, राजा, तू असं का करतोस? आणि अजून कुठे कुठे तू असे मुद्रा लपवल्या आहेत? राजा म्हणाला, मी असा नाहीये. मी मुद्रा लपवल्या नाही. तर तो मंत्री त्याला म्हणाला, हे काय आहे? तू खोटं का बोलतोयस?
आणि मग त्या राजाची चोरी पकडीला गेली होती आणि राजा खूप घाबरत होता. मग राजाने सर्वांना माफी मागितली आणि सर्वांना म्हणाला, मला माफ करा. मी मी माझ्या राज्याचा खूप घमंड करत होतो, म्हणून माझ्यासोबत असं झालं आहे. आणि मग मी तुम्हाला कधीच आता असं सांगणार नाही. मित्रांनो, तुम्ही हे पुस्तक नक्की वाचाल आणि हे पुस्तक फार छान आहे. तुम्ही नक्की वाचाल. धन्यवाद.